आता बोलायचं अजून चालू नाही केलं. भेरे साहेब बोला. हा सर, माझं नाव सुहास यशवंत भेरे आहे हा आणि मी आरटीआय केला होता 24/2/2026 ला सर. ओके. ओके, तर मला आतापर्यंत या आरटीआय वरती कुठलंच उत्तर दिलं गेलं नाहीये. ते ऑनलाईन केलं होतं काय? हा, ऑनलाईन केलं होतं. ओके. इनवर्ड त्याचं उत्तर मिळालेलं नाही आपल्याला. मला कुठल्याच पद्धतीने उत्तर दिलेलं नाही. आणि कसं आहे सर, 30 दिवसामध्ये जर उत्तर नाही आलं किंवा त्याच्यावरती कुठलंच मला जर म्हटलं नाही, तर मग ते डीम रिफ्युजल मध्ये जातं. म्हणजेच इनडायरेक्टली ते मॅडमनी रिफ्युजल केलेलं आहे. मॅडम हॅलो, हा सर. बोला तुम्ही. तुम्ही हॅलो. उत्तर का दिलं नाहीये त्याला? ऍक्च्युली सर, ते मेल मिस झाला माझ्याकडून. त्यांच्या आधीचे 2-3 होते, ते आधीचे 2 दिलेत आपण, आणि हा जो आहे त्याचा मेल मिस झालाय. माझ्याकडे माहिती रेडी आहे. आपण त्यांना आता माहिती पूर्ण देऊ शकतो. फक्त जी कलम 8 आणि 11 अंतर्गत माहिती आहे, ती माहिती आपण त्यांना नाही देऊ शकत. हा, जे काय असेल ना सर, मला ते रिटर्न मध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होतं 30 दिवसाच्या आतमध्ये. त्यांनी ते दिलेलं नाहीये. तर मिस इंटरप्रिट झालं असेल त्याच्याकडून. नाही सर, असं नाहीये. मिस इंटरप्रिट म्हणजे आता आरटीआय कलम त्याच्यासाठीच आहे. ते मिस इंटरप्रिटेड जे जे असेल ना, त्यांनी मला लेखी खुलासा द्यावा, रिटर्न मध्ये द्यावा. ओके. आणि माझी तुमच्याकडे पहिली विनंती ही असेल की तुम्ही याच्यासाठी त्यांना जो काही दंड आहे आणि जो काही त्यांनी वेळ घेतलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही पुढे अपील करावी. म्हणजे शिस्तभंगाची शिफारस देखील तुमच्याकडून झाली पाहिजे सर. पहिला अटेम्प्ट असेल तर सगळ्यात दंड पहिल्याच याला होत नाही, तुम्हाला माहिती आहे सर. हो, मला पण माहिती आहे त्याच्यामध्ये. एक वेळ तुम्ही तुम्हाला आता त्यांनी माहिती आज दिलेली आहे इन्फॉर्मेशन ऑफिसर कुलकर्णी साहेबांच्याकडे. ती तुम्हाला माहिती आजच्या आज आम्ही तुम्हाला विनामोबदला पाठवतो. हा, ठीक आहे. मला चालेल ती विनामोबदला. आणि माझे जेवढे हा कंटिन्यू. हे जे माहिती आहे दिलेली ती तुम्हाला पाठवतो. तुम्ही माहिती बघा. त्याच्यात काय तुम्हाला असेल तर तुम्ही पुढच्या अपीलच्या वेळेला आपण पुढचं अपील तुम्ही करू शकता. ओके ओके. तो प्रॉब्लेम नाहीच आहे. तो मला मान्य आहे. ते मला मान्य आहे सर. फक्त मला काय म्हणायचंय, 30 दिवसाच्या आतमध्ये जर मला उत्तर दिलं नाही तर ते डीम रिफ्युजलला जातं की नाही? तुमचं जे काही कारण असेल ना, मला त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये लेखी द्यायला पाहिजे होतं. इव्हन त्यांनी मेलवरती जरी मला दिलं असतं की जे काही प्रॉब्लेम्स असेल तो. माझं फक्त तुम्हाला पहिलं म्हणणं हे आहे की 30 दिवसाच्या आतमध्ये ह्या मॅडमनी मला काहीच उत्तर नाही दिलं. ओके. तर हे डीम रिफ्युजल मध्ये जातं की नाही? डीम रिफ्युजलला जर अगदी कागदावर बोट ठेवलं तर नाही. इथे कागदावरतीच बोट राहणार सर. इथे कागदावरतीच बोट राहणार. मला तेच सांगते तुम्हाला. माझा पहिला प्रश्न तुम्हाला तोच आहे की 30 दिवसाच्या आतमध्ये मॅडमनी मला कुठलंच उत्तर दिलं नाही तर ते डीम रिफ्युजलला जातं की नाही? मला उत्तर ते द्या. माझी विनंती आहे की मी हे मुद्दामून केलेलं नाही आहे आणि मॅडम, यामध्ये मला तो माझा लुकआउट नाहीये. तो माझा लुकआउट नाहीये. तो तुम्ही मेलवरती मला लेखी स्वरूपामध्ये द्यावा. ते तुम्ही मला लेखी स्वरूपामध्ये मेलवरती तुम्ही द्यावं. जे तुमचं रिटर्न स्टेटमेंट असेल ना, ते तुम्ही मध्ये लेखी द्या मला. मी माझ्या पीएओना हे उत्तर देईन सर. जे काही आहे ते मी त्यांच्याकडे मागणी करतोय. बोलते ते तर बोंब असेल. ठीक आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काय सर, मी आता माझ्या एका प्रश्नाचं फक्त जर उत्तर द्या मला की 30 दिवसामध्ये जर उत्तर दिलं नाही तर ते डीम रिफ्युजलला जातं की नाही? मला नक्की माहित नाही आता. तुम्ही आरटीआय पहिल्या अपिली अधिकारी आहात आणि तुम्हाला नक्की माहिती नाही हे उत्तर सर कसं काय पॉसिबल आहे?
डीम रिफ्युजल असेल तर ते आता आपण ते रिकन्सिडर करूया विदाउट डीम रिफ्युजल. रिकन्सिडर नाहीये मला सर, याच्यावरती ऍक्शन हवी आहे मला, रिटर्न मध्ये ऍक्शन हवी आहे मला सर. हे बघा, मी माझा वेळ घालून मी आरटीआय करतोय तुमच्यापर्यंत, बरोबर. मी आज माझं ऑफिसचं सगळं काम सोडून मी इथे बसलोय, बरोबर. त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे आणि माझा वेळ अमूल्य आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढंच, माझं पहिलंच प्रश्नाचं उत्तर आहे की जर तुम्ही मला 30 दिवसाच्या मध्ये कुठलंच उत्तर दिलं नाही तर हे डीम रिफ्युजलला जातं की नाही, मला त्याचं उत्तर द्या. आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करूयात सर. तुम्ही पहिले अपील अधिकारी आहेत सर, तुम्ही पहिले अपील अधिकारी आहेत आणि तुम्हाला डीम रिफ्युजल जर माहिती नसेल तर मग भयानक आहे सर. मग कसं काय सगळं व्यवस्थित चालायचं, हा कायदा व्यवस्थित कसा चालायचा सर? ठीक आहे, डीम रिफ्युजल आहे समजून पुढेच बोला. हा, आता डीम रिफ्युजल जर असेल, पुढे समजून नाही, मला ती कन्फर्म करायचं जर असेल तर मला पहिली गोष्ट काय, प्रत्येक दिवशी 250 रुपयाचा दंड, बरोबर, आणि शिस्तभंगाची शिफारस तुम्ही मला ही केली पाहिजे, ही माझी तुमच्याकडे पहिली विनंती आहे. समजा तुम्ही म्हणजे तुम्ही मान्य केलं डीम रिफ्युजल आहे, तर हे डीम रिफ्युजल आहे तर ही कारवाई होणं अपेक्षित आहे. अपेक्षित नाहीये, ती झालीच पाहिजे. तर माझी सर्वात पहिले तुम्ही हे नोंदवून घ्या तिथे सर तुमच्या रेकॉर्डला. हो, रेकॉर्डला काही रेकॉर्ड होतच आहे. डीम रिफ्युजल बाबत आणि डीम रिफ्युजल कन्सिडर करण्यासाठी मला माझ्या मुख्यालयाला विचार आहे, प्रस्ताव मी पाठवू शकतो. सर मी तुम्हाला परत तेच बोलतोय, मग तुम्ही पहिले अपिली अधिकारी म्हणून तिथे बसलात, मग ते कुठल्या ह्याच्याने बसलात? हा कायदा जर तुम्हाला तिथे बसवलेला आहे तर ह्या कायद्याचं तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे. माझं म्हणणं काय, तुम्हाला जर माहिती नव्हतं तर तुम्ही तिथे बसलं नव्हतं. मी पुन्हा सेकंड मीटिंगसाठी पुन्हा माझा वेळ घालवायचा, पुन्हा मी माझं ऑफिसचं काम बाजूला ठेवायचं. माझं म्हणणं तेच आहे, हे डीम रिफ्युजल आहे, तुम्ही मान्य करताय तर डीम रिफ्युजल वरती त्यांच्यावरती ही ऍक्शन झाली पाहिजे, त्याच्यासाठी तुमची शिफारस पुढे गेली पाहिजे. दॅट्स द पॉइंट. आणि हा पॉइंट क्लिअर करा, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मला ती माहिती घ्यायची ती मी माहिती घेणारच आहे, मला ती हवी आहे. आणि त्यांनी प्रत्येक माहितीनुसार मला रिटर्न द्यावं मला. तुम्ही आता थांबा, बेरे साहेब तुम्ही थांबा जरा, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. बोला मॅडम. डीम रिफ्युजल कन्सिडर केलं जातं त्यावेळी एक अपील केलं जातं आणि अपील त्याप्रमाणे ऍप्लिकंटने केलेलं आहे आणि आपण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना माहिती देणार आहोत. शिस्तभंगाची कारवाई वगैरे माझं म्हणणं तेच आहे, मला एक्सेप्ट नाहीये. माझं म्हणणं मॅडम आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक गोष्ट, यामध्ये कोणतंही जनहित मला दिसून आलेलं नाही आजपर्यंत. जेवढ्या कंप्लेंट यांच्याकडून झालेत हे मी इथे रेकॉर्डवर घेण्यासाठी मी आपणास रिक्वेस्ट करत. ठीक आहे, ते तुमचं जे काही म्हणणं असेल ना मॅडम ते रिटर्न मध्ये. आणि मॅडम सर माझं म्हणणं, तुमचं मॅडमनी जो मुद्दा घेतलेला आहे त्याच्यावरती माझा पूर्ण आणि पूर्ण आक्षेप आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला ही एक गोष्ट अजून एक रेकॉर्डवरती घ्यायची आहे तुम्हाला सर. आता मॅडम जे बोलले ते आरटीआय ऍक्टच्या कलम 6(2) नुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगण्याची गरज नाही. हे रेकॉर्डवरती घ्या, मॅडमचं शब्द बोलणं रेकॉर्डवरती आलं पाहिजे सर. आरटीआय ऍक्टच्या कलम 6(2) नुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगण्याची गरज नाही. मी कारण विचारलेलंच नाहीये सर यामध्ये. नाही, तुम्ही माझ्यावरती क्लिअर कट आरोप केलेला आहे मॅडम. आणि सर हा आरोप आहे माझ्यावरती. म्हटलेलं आहे जनहित दिसतंय की नाही याच्याबद्दलच मी फक्त बोललेले आहे सर. मला त्याच्यावर बाकी काही सर मला तो माझा मुद्दाच नाहीये आणि मी इथे तो मुद्दा घेऊ इच्छित नाहीये. माझं फक्त आणि फक्त आरटीआय वरती म्हणणं आहे, ओनली आरटीआय. मला आरटीआय वरती मी अर्ज केलेला आहे, 30 दिवसाच्या आत मला उत्तर नाहीये आणि त्यांनी जे काही त्यांना वाटतं त्यांनी मला रिटर्न मध्ये द्यायला पाहिजे होतं 30 दिवसाच्या आतमध्ये. आणि ते आता ऑन रेकॉर्ड इथे सांगतायत. आणि कृपया करून सर मी हा कॉल तुमचा रेकॉर्ड करतोय, ही तुमची परवानगी घेतोय मी. बघा, तुमच्या अपिलाप्रमाणे तुमचं म्हणणं आहे की तो डीम रिफ्युजल आहे, त्याप्रमाणे जे काय कायद्यात जे काय प्रस्तावना हे असेल, सोय असेल त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडून घेऊन किंवा त्यांचं ऐकून घेऊन म्हणणं ऐकून तर घ्या.
हा हा हो हो ऐकतो त्याच्यानंतर सर बोला. हा. त्याच्यावर कारवाई करायची असेल, काय करता तरतुदी त्याप्रमाणे पुढील कारवाईसाठी शिफारस करण्यात येईल. ओके ठीक ओके. आहे. आणि आणि अजून तुमची माहिती हा आणि ठीक आहे ऐकून सर. घ्या. आणि मगाचा तुमची मुद्दा माहिती सर तो आवर्जून घ्यायचा आहे तुम्हाला. आता मॅडमनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत आणि मी तुम्हाला परत सांगतोय, आरटीआय ऍक्टच्या कलम 6(2) नुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगण्याची गरज नाही. आणि मी हो आहे. हा तेच बोलतोय. हा नमूद मॅडमनी जो माझ्यावरती आरोप केलेला आहे, हा आरोप नाही तुमच्या मॅडमने समोर आरोप केलेला आहे. केलेला मॅडमने आरोप केलेला नाही. त्यांनी सांगितलं आरोप याच्यामध्ये कोणत्याही केलाय. प्रकारचे कुठल्याही पद्धतीने जनहित माहिती आमच्याकडून मागितली जात नाहीये, याचं होत नाहीये. हा मॅडमनी क्लिअर कट माझ्यावरती आरोप केलाय. आणि त्याच्यासाठी जर त्यांनी 30 दिवसात मला जर उत्तर दिलेलं नसेल तर त्यांनी मला रिटर्न मध्ये द्यायला पाहिजे. हा आरोप आहे सर. आरोप केलाय मी मॅडमनी. आरोप केलेला नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे रेकॉर्ड आहे सांगते सर. माझ्याकडे मी मॅडम, रेकॉर्ड आहे माझ्याकडे. सुरुवातीलाच आता आरोप केलेला सांगितलं, आहे तो. माझ्या कार्यालयीन कामकाजामुळे आणि तो मेल मिस झाल्यामुळे फक्त माहिती दिली गेलेली नाहीये. ते मला मी तुम्ही एवढंच सांगू नका. सांगितलं. मी हे पहिले अपीली अधिकाऱ्यांना दिलेलं तुम्ही आहे. उत्तर द्या. ठीक आहे. लेखी. मी ठीक तुमच्याकडे आहे. उत्तर मी मागणार देईन नाही. मी उत्तर आता त्याचं. पहिले अपीली अधिकाऱ्याकडनंच उत्तर मागू शकतो. आणि माझं जे 2 मुद्दे आहेत सर, डीम रिफ्युजल आणि आता जे मॅडमनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते ऑन रेकॉर्ड आहे. ह्या ऑन रेकॉर्ड नुसार त्यांच्यावरती मला रिटर्न मध्ये रायटिंग मध्ये मला तुमच्याकडनं उत्तर हवंय की 30 दिवसामध्ये माझा कुठलाही जनहितीय त्याच्यामध्ये हेतू दिसला नाही त्यांना. हे पण मला रिटर्न मध्ये आलं पाहिजे. म्हणून त्यांनी 30 दिवसामध्ये मला उत्तर दिलं नाहीये. आणि मी परत एकदा बोलतोय, आरटीआय ऍक्टच्या कलम 6(2) नुसार अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगण्याची गरज नाहीये. माझ्यावरती झालेले आरोप याच्यावरती मला रिटर्न मध्ये रायटिंग मध्ये मला उत्तर हवंय सर तुमच्याकडनं. झालं तुमचं. हो. तुमचे 3 मुद्दे होते. डीम रिफ्युजल 6(2) प्रमाणे कारण सांगायची गरज नाही. आणि डीम रिफ्युजल कन्सिडर केलं तर माहिती अधिकाऱ्यांनी माहिती पुरवणारी माहिती वेळेत दिली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई करणे. वेळेत दिली नाही. हा वेळेत दिली नाही म्हणून वेळेत दिली नाही. तेच की या तिन्ही बाबत जे काय कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे पुढील कारवाईसाठी शिफारस करण्यात येत आहे. ओके ओके ओके. आणि मला हे परत सर, मला ही माहिती किती दिवसामध्ये भेटेल ते मला सांगा. ही माहिती तुम्हाला आजच तुम्हाला मेल केली तरी चालेल. मला मेलवरती मेल 60-70 पान आहेत. कुरिअर करतो. हो हरकत नाही. मला कुरिअर केलं तरी चालेल. मला काही एवढी problem पानं नाही. आहेत. असे खूप मोठी माहिती आहे. 70 पानाचं होतं. चालेल हरकत नाही सर. आणि परत एकदा मी तेच बोलतोय सर, माझा तो झालं की हो मॅडमनी जो मुद्दा घेतलेला आहे तो माझ्यावरती आरोप केलेले ऑन रेकॉर्ड, मला तो मुद्दा घ्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके सर. धन्यवाद सर. रेकॉर्ड मी हे पण सांगते की जे काही रेकॉर्ड असेल ते सगळं मी पीएओना सबमिट करेन A to Z. ओके सर. धन्यवाद. भंपक भाई निवड अगले सगळं